गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे हे गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. नमस्कार मंडळी, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले बायकोच्या प्रचंड जाचाला वैतागलेला सदाशिव बादशाह आणि सुक्याला दारू पाजून सांगतो की माझ्या घरी तुम्ही चोर बनून या आणि माझ्या बायकोला मरणाचं मारा. सदाशिवच्या या प्लॅनप्रमाणे बादशाह आणि सुक्या पांडा देवा आणि अण्णाला बरोबर घेतात आणि रात्री चोर बनून सदाशिवच्या घरी जातात आणि प्लॅन प्रमाणे सदाशिवच्या बायकोला मरणाचं मारतात. आता इथून पुढे. वहिनी, ओ वहिनी, उठा उठा उठा. अयो म्हणत आहे तुम्ही उठा. बाय 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 बाय. तुम्ही तर चांगला जाम झालाय. लय झालं तर कसं ताप आलाय, नुसतं चटकं बसायला लागल्यात. लय कणकणी भरली. काय सांगू तुम्हाला, लयच अवघड झालं. अहो काय झालं माहितीये का, मला सकाळी कळलं रात्री चोर आलतं आणि अख्ख्या गावात बोबाटा उठला की स्वतःच्या बायकोला मरणाची मारली. तेव्हा अख्खं काम ठेवलं पहिलं आणि म्हणलं तुम्हाला भेटा यावं. लय मारलंय हो, लय मारलंय. लय मारलं ना. आणि किती जण होती हो वहिनी? काय माहिती ती बांडगुळ किती होती. लय हाणलंय पण मला. लय हाणलं ना भया, अवघडच झालं बाय. आणि मग तुम्हाला एवढं हाणलं, बोंबला बिंबलायचं ना, मग कळालं असतं ना. आव लय बोंबडली. हा बुमलू बुमलू गळा चालला एकाने तर माझं तोंड दाबलं. काय म्हणतोय? मग काय जीव जातोय का काय असं झालं मला. म्हणजे तोंड दाबत हाणलं की म्हणायचं तुम्हाला. लय हाण. आणि वरनं परत अजून मध्ये ए अजिबात वरडायचं नाही, नाहीतर अजून कुतवी. होय, एक शिकडून हाणतय, हा एक शिकडून हाणतय, एकाने तर कंबरटातला घातलं. होय, असलं वरडले. वरडाय बी आहे ना. नाही नाही, मला सांगा तुम्ही, आता चोरानं फक्त तुम्हालाच हाणलं का? सदा पण होता ना बरोबर, मग सदा नाही हाणलं वे? अव सदाला कशाची हाणते ती. आणि ती दलिंदर आमचं हो का, ती मला हाणते ती. आणि वरनं अजून काय म्हणतो, तुमच्यात जर दम असेल तर माझ्या बायकोला हाणून दाखव. अगो व्हायची मला. तुम्हाला सांगते 8 वर्षात मी सदाला एवढा कुतवला नसेल तेवढं मला 15 मिनिटात कुतवलं. लय हाणलंय काय? कपाळ बिपाळ सगळं सुजलंय तुमचं? हो, कपाळ सुजलंय गालाव. एक तर बांडगुळ होता, कसला दलिंदर होता. काय म्हणावं त्याला, चोर का काय यायचा असं हाणायचं. ती काय सुजले की चांगलं? काय बुक्या घातल्या काय? नुसतं कपाळ हाणायचं आणि ती बी सोडा. एकाने घेतलं, नडक्या सटकल्यावर माझ्या कसलं सुजलंय. खरंच की वहिनी, लाल झालंय की अख्खं इथं. लय काय सांगू तुम्हाला, लय असं दुखायला लागलंय. काम सुद्धा कराय उठाय सुद्धा ये नाही. होय, काय सांगू, लय दलिंदर होती. असं वाटत होतं असं कुतवावं, पण मजबुरी हो माझी, लय मजबुरी. नाहीतर ह्यांना असा सोलून माहित आहे सोना काय चीज आहे. बरोबर आहे. काय करणार मजबुरी. आणि आमचं ही दलिंदर बोड्याचं शांत तरी बसतंय का? काहीतरी टिवच टिवच करतच बसतंय. माझ्या सोनाला हेच का दाखवा, माझ्या बायकोला हेच का, तुमचा दम दाखवा. असलं दलिंदर गप बसतंय. एखाद्या बायकोला हाणते म्हणल्यावरती किती किंवा द्या त्यांच्या हातात. अहो मी हात पाया पडती. नका हो मला नको. आणि ह्याचा रुबाब तुम्ही दाखवा बायको रुबाब. काय राव वहिनी तुम्ही, अहो ते चोर आहेत, त्यांना काय दयामाया असते का? एखादा म्हणता ही सगळं दागिने घ्या पण मला मारू नका. अहो ती केलं मनात आहे, घेतलं दागिनं त्यांना म्हणलं हे घ्या पण मारू काय नका. पण हे आमचं बांडगुळ शांत बसाय पाहिजे की. लगेच म्हणताय अहो खोटं आहे ते. मग त्यांनी काय केलं असं? काय केलं वहिनी? अहो दोघांना उभा केलं. आणि ह्या सदाला म्हणलं म्हण गाणं. आणि मला म्हणले नाच. आता गो बाया, सदा गाणं म्हणतोय, मी नाचते. तासभर नाचवलं
बघा आता. आणि ती पण नाही. हा एक म्हणतय म्हण गाणं दुसरं, एक म्हणतय म्हण दुसरं गाणं. नाचू नाचू बेजार के अक्षरशः पायाचं गोळ तासभर नाचले ओ म्हणत आहे. नाही मग दवाखान्यात गेलता का नाही? अहो दवाखान्यात जाऊन आले. हा. डॉक्टर म्हणला सलाईन लावा. म्हणला नग 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 नग. गोळ्या घेतल्या ना आले बघा घरी. होय. आणि मग सदा कुठे गेलाय? अहो सदाला म्हणलं जाऊन हे घेऊन ये, ते काय म्हणतात टिंका फिंग स्टिंग. हा त्याने एनर्जी तर येईन. हा गेला आणायला. बर बर बर. वहिनी काय करा आता, तुम्ही जरा आराम करा, काळजी घ्या बरं का. हा चला येऊ का मग मी? बरं झालं आलं बाय तुम्ही. झोपा झोपा करा. हा चालतंय चालतंय. अगं आयो. एक नंबर काम केलं सरपंच तुम्ही. काय चोर बनून आले काय, आणि निबर बायकोला ठोकले का? त्या बायकोला लय ठोकला हमने कसं आला त्या बायकोला कल रात हमने चोर बन के आया तेरे बायको को ऐसा है ना कैसा है ना दाने 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 बदा बदा दाने 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 सदा भाऊ वहिनीचं सगळं तोंड सुजलं असेल का रे? अरे काय सांगू, हा बघा या इकडं फिरू, या इकडं फिरू. आईला त्या गाडीचं ना का असं बंपर आउट. असं झालं अहो मला पाणी बी अशी मागते, पाणी द्या. गावातले समजे लोक त्याला भेटायला येतात. काय झालं आता, काय सांगू? आईला आलंय आनंद झाला मला. सदा भाऊ तुम्ही वहिनी जवळ बसायचं ते इकडं कशाला आल्या? अहो तिच्या समोर मला दिसत असं घाऊ करावं लागते, पण आनंद व्यक्त करता येईना. त्याला हसता येत नाही तिथं. म्हणजे इथं हसायचं. मी बाहेर आलो तुम्ही दोघं दिसले. पण मी काय म्हणतो, हे तुम्ही प्रशिक्षण कुठून शिकले काय? हे चोरीचं परिशिक्षण खानदानी धंदा आपला, हा ना मग. परंपरा आहे ही. अरे बाप पण एक नंबर. त्यासारखा माणूस नाही पाहिला का? तो स्वतःच्या बायको लोकांकडून ठोकून मारून घेतली. आईला काय सांगू, मी 5 वर्ष बायकोला का एवढे हल्लेलं तेवढी तुम्ही रात्री निभार. पण एक जागा माझ्या मुस्करीत कोणी आणले तुमच्या पैकी राव. ते बघा ते कसं आहे, तू मदत आला ना तर मग आम्ही चोर असल्यामुळे आम्हाला कळत नाही तू सत्य आहे का तो बायको आहे. आम्हाला काय नाही, घेणं देणं? तुमचं दोघांची ठीक होत, पण ते अजून 2-3 कोण होते ते? देवा आपला देवा आणि पाचबा होते. हा त्याला काही कळत नव्हतं, त्याला फक्त मारायला सांगितलं होतं. पण जे सांगत होतं का नाही ते माहिती, असं करा तसं करा, ते मी होतो. आईचा आपल्या तू होता का मी होतो ते. पण ते एकाने तर असं तोंड खोला लागला होता. मी म्हणलं बायको ओळखते का काय, निभार ठोकते. नाही सगळ्याला पण ती त्या निघत तशी बायकोचं दिली. कपाळ बरं आहे का कपाळ? और कपाळ म्हणजे त्या गाडीचे चेश आउट होते का अशी टेंगुळा आला. असा आबासारखा टिवगळा आला ते. आबा नकट्याचा नाक काढून असं इथं चिटका. लय नाही, हल्ली नाही पण सदा भाऊ आनंद काय म्हणा वहिनी एक नंबर नाचतात गड्या. काय अरे सध्या तू काय कर गावात आहे ना लावणी कर. नाही लावली नाही, तिने मला आजपर्यंत लय नाचवलं. हा. और तुम्ही आईच्या गावात काय नाच एक नंबर. बरं मी काय होतं सरपंचाचं काम दिलं नसतंय. लय कडक लय कडक. असं कधी बी बायकोला हाणत आलं ना आम्हाला सांगायला. नाही नाही, हे असेच आपण प्लॅन करीत जाऊ पुढे. बरं चला निघू आपण. हा? हा, चल, नाही चला. तुम्हाला तिथं जाऊन बसावं लागेल वहिनी पशी, नाही तर चला, वहिनीला चला, वाटतंय चला. आणखीन. ए, संशय मी घ्यायचा. जातो घरी सरपंच. चला जाऊ का? हो. सावकाश घे. हा बा हे बघा की गावातले रस्ते आहेत ना बघा तरी. मी काय कुठं हाव का? अरे ते गावातलं ते भांड कुत्र आहे ना, त्याच्या त्या गाडीच्या मागं लागतं ना. हा. हो इकडं, हा? हो इकडं. कुठं? अरे इकडं हो ना. तिथे काय गुलू गुलू चाललंय रे? नाही नाही मी तेच विचारावं म्हणलं कुठं. बाबा गाडी लाल सपना लाल, सपनाचे होतं लाल, तुमचं लाल. पुष्कळ फुल लाल करू तुझं का? म्हणजे लाल लाल तुमचं शर्ट लाल म्हणलं असू हो. दे.
तू महत्वाचं काय ते बोल. अरे तालुक्याच्या गावाला जायचं राव, आडव्या माणसासारखं येऊन सारखं माणसाने. नाही तुम्ही कुठं निघाल्या आम्ही मसनात निघालोय. तो मसनात मसनात हो मसनात काय जेवण आहे, येतो का जेवायला? जेवायला मसनात कोणाचं जीवन आहे माझ्या बापाचा धावा येतो का? आणि तुमचा बाप का मेला हो अरे हा? मेला पण आता मारणार आहे बरं का? कोण म्हणणार आहे अरे तू मरशील बरं का, आयुष्य सांगतो धावा घालीन मी. मला नका माझू हो आताच कशाला मारता मग अजून बरंच राहिले हे बरं आहे तुमचं मस्त मॅचिंग जुळालंय तुमचं झालं का? पण आमचं जुळणाचं म्हणजे कपडे म्हणालो तुझं बोलून झालं का? ना सर्व तिकडे तालुक्याच्या गावाला जायचं राव, काम नाही पडले राव. नाही झालं का तुमचं? झालं का? नका डोकं खाऊ, आम्हाला जायचंय काम आहे. नाही, मला बी येऊ द्या ना हा कुठं बसतो? डोक्यावर बसतो का? डोक्यावर नाही मग? तुम्ही जरा असं महाग सर का मी तुमच्या दोघांच्या मधात बसतो असं चितकून बसतो आबा सुक्या हा? सुक्या लय मारीन बरं का, आयुष्य सांगतो तुला आता. अरे ट्रिपल सीट जायचं, मध्ये बसणार तू, काय माझा दावा आहे का? हा? अरे कदा ना मग मला मोस्कार पोळी बाग. म्हणजे म्हणजे तेवढं येऊ द्या की मला तिथपर्यंत ए, चल ना घरी. लय वेळ जाऊ लागला. दे, आम्हाला लय काम आहे. जा आणि तुम्ही जरा जपून राहा हा. गावात चोर सुटलेत. काय चोर गावात कोणाच्या इथं चोर कुठं कसुरी झाली? तुला माहित नाही का? नाही, आबा, तुम्हाला पण नाही हा, माहिती? शपथ माहित नाही मला. अरे खरंच बापरे, नाही माहिती? हा गावातला खबरे घ्यायला माहिती असं. नाही मला काय माहित राहणार हे सपना म्हणतात तेच खरं हा कोण मला मोनाताईंनी सांगितलं. काय? तो नाही का आपल्या गावात आहे बघा, तो नाही का, तो असं झाड आहे जरा. झाड? हा पांडवा. नाही हो, तो नाही का बायकोचा लय मार खातो. हा सदाशिवराव मार खाय. हा, हा त्याच्या घरी चोरी झालीये. त्याच्या घरी चोरी झाली? काय सांगता काय चोर आलती त्याच्या घरी, त्याच्या बायकोला लय मारलाय. वा वा एक नंबर. त्या चोरांना माझ्याकडे धन्यवाद सांगायचा. कसं? एक नंबर त्याच्या बायकोला ठोकून काढली ना, लय आनंद वाटला मला. काय बोलताय आबा हा? असं? असं का बोलताय का त्यांना? म्हणजे अगं माझी काही चूक नसणार, त्या बाईने दोनदा तांबे फेकून मारलाय मला. नाही त्या चोराला धन्यवाद दिला पाहिजे बरं का, त्यांनी चांगली मारून काढली त्या बाईला. हा पण मी काय म्हणतो ते चोर कोण होते ते कळालं काय नाही, अजून कळलं नाही तसं. पण तात्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला जाणार आहे. काय पोलीस स्टेशन हा, पोलीस स्टेशन कशाला अहो आबा पोलीस स्टेशनला गेले आपल्या गावाचं नाव बदनाम होईल खरंय, खरंय. त्याच्यासाठी ही गावातली गोष्ट आहे गावातच मी तुला पाहिजे ना मिटली पाहिजे, हाय मिटली ना पाहिजे. हा, मग एक काम कर, हा? तू तिकडे गोष्ट मिटवली बस. एक काम करे बाळा, चल तालुक्याच्या गावाला जायचं आपल्याला. बरं आबा ऐका ना, आपण त्या सध्याच्या बायकोला भेटून यायचं का? लय मारले हो त्याला. अजिबात थांबायचं नाही. त्या बाईने चूक नसताना दोनदा तांबे फेकून मारलाय मला. मी नाही जाणार भेटाय तिला. आणि एक लक्षात ठेव, तू पण जायचं नाही भेटाय तिला. अरे तिवळ्या तू पण जायचं नाही. अहो तो सदा एवढं तुम्हाला बिस्किट घेऊन आला होता. काय सांगते कौतिक, 5 रुपयाचा पुडा आणला क्रीमचा, त्यातली बिस्किटातलं क्रीम काढून टाकलं आणि नुसती बिस्किट आणली कुत्र्याला टाकलं सारखी. तू काय सांगते मला? सरक रे. पिवळ्या, आणि तू अजिबात तिला भेटायला जायचं नाही. नाही. एक काम कर, तालुक्याच्या गावाची गाडी स्टार्ट कर चल तू. बसा चला. त्या कामाच्याला काम नाही. आणि तू काम कर हो घरी. येऊ द्या ना मला नाही, नाही. हा? नको काय चल का वाचलो गड्या म्हणजे रात्री चोर कोण होते त्याच्यामध्ये आपलं नाव नाही म्हणजे झालं आईला चला नानू नीट चल बाबा. वर बघ पाऊस कसला यायला लागलाय. पदा जर पाऊस आला तर तू वाहून जाशील. काय होईल? वाहून जाय हा तुम्ही पण पता चला पचा पता चाललोय मी. जाईला भिजून झालं तर चालतंय, फक्त वाहून घे. तात्या बरं झालं भेटले तुम्ही इथं. काय झालं? म्हणजे तुम्हाला माहितच नाही काय. काय बरं बोलते काय? मला जर रेस्ट करून सांगितलं कळण का नाही बरं? तू पण त्या नानूवाने झाले अर्धवट. माझं तर ना डोकंच खायच्यात बाबा सगळेजण. जिथे येते अर्धवट बोलतोय. ही म्हणते तात्या तुम्ही पचा चला वाहून जातात. अरे वाहून झाला ते काय थर्मोकोल आहे का? स्पॉट ना महत्वाचं सांगायचं. अहो तुम्हाला माहित नाही रात्री स्वतःच्या घरी चोरी झाली, मरणाचं मारलं. चोरीचं वय. हा. अगं त्या चोरीचं कळलं मला. हा. आणि त्या सदाच्या बायकोला हाणलंय ते कळलं. म्हणून तर मी चाललोय म्हणलं भेटून यावा. मी आता जाऊन आले बघा. भेटा गेली मग काय? काय लय हाणले का? अहो असली जाम झाली. हा. कपा ना कपा सुजरे, पिंढऱ्या सुजल्यात. पिंढरा कसं काय सुद्या? हाणल्यात चोरांनी पिंढऱ्या तिच्या. हा हा, आलं कपाळ त्या मला वाटतं चोरांनी त्या इंदुरीकरचं कीर्तन पाहिलं होतं काय? नाडग्या हा ना यांच्या नाडग्या हाणल्या काय नुसत्या. असंच केलंय आणि काय नाही, चोरीला काही गेलं नाही बघा. हा काही नाही, फक्त हाणलंय कुठे मरणाचं. सोनाली कुठे? हाय घरी झोपली आहो. ए नानू, अरे रच मुताई उठत जाऊ नको. त्याला सारखे 11 वाजता मुता येते, 12 वाजता मुता येते, 1 वाजता मुता येते. अरे का तुझ्या जिंदगीचं मुतण्यावर चालली काय? असं निमेराचं उठलं तर चोर सुटल्या. चोर कोण? चोर काय करतात?
मालती हा मारतात उठायचं नाही मुतायला हातून हातच मुतायचं सकाळ एकदा झोपलं की सकाळच उठायचं हातुरात कसला बाटली बिटली द्या त्याला काय म्हणलं तसं नाही म्हणजे आणि ते सदाला बी हाणला का अहो सदा नव्हतं बरं का आता गेले हा. तेव्हा तू कुठेतरी गेला तिला काहीतरी आणायला पण तिलाच लय हाणलंय पण चायला रे म्हणजे बघा चोराने धुमाकूळ घातलायच होतं आतापर्यंत कसं होतं माहिती का ऐकून होतो मी की पल्लीकडच्या गावात चोरी झाली इकडच्या गावात चोरी झाली पण त्याच्या आईला आज तर आपल्या गावात रात्री झाली म्हणलं नंतर जरा सिरियस मॅटर आहे सिरियस मॅटर निराश झालंय काहीतरी नाही 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 कसं आहे माहिती का काळजी घेतली पाहिजे हो ते कसं आहे माहिती का काम करू हा दुपारी मीटिंग ठेवू चालेल की उद्या दुपार लगेच मीटिंग लावतो मी सरपंचाला बोलावतो त्या आबाला पण बोलावतो बाबा आज तर ते झाली उद्या आपल्याकडे होईल अहो तात्या मी तर एकटी असते तुम्हाला तर माहिती ना मला तर भीतीच नाही, वाटायला नाही, लागली ते महिनी पण गेली हा हा ना हा नानू जातो का मग म्हणत तिकडे झोप आहे नको बाबा नको हा जातो म्हणतो नको 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 ते टायगर असतो आमच्या घरी झोपायला ते. टायगर असू दे ते कुत्रे असू दे हा. मग आता मग सोनेलीकडे जाऊन येतो म्हणलं जरा ते भेटून का नको जाऊ? बघा बाबा तुम्हाला जर असेल तर नाही, तसं कसं आहे माहितीये का मॅटर सिरियस आहे गेलं पाहिजे बस मला वाटतं. कारण कसं आहे माहितीये का हा? पाऊस येईल पाऊस अरे पाऊस काय खातं का ना पाऊस येईल पाऊस येईल पाऊस येईल कुठे पाऊस दाखव बरं दाखव. दिसतोय का गेले गेले पाऊस आला हा पाऊस तर येणारच आहे आता काय करतो माहितीये का हो, गावातला प्रतिष्ठित नागरिक या नात्याने गावात जर काही समस्या आली तर तिथं जाणं माझं काम आहे बरोबर आहे. बरोबर की नाही बरोबर आहे. आता एक तर सदाचं जे घर आहे ते निवडणुकीला आपल्या बाजूने असतं असतंच. त्याचं अख्खा खानदानाचं मतदान आपल्याला असते असतंय. मग मला सांगा आज तुझ्या हा प्रसंग आला आपण जायला नको मग? सरपंच तर हरामखोर आहे आबासाहेब तर नालायक आहे त्यांना तर काय देणं घेणं नाही नाही, पण नाही. आपण आपल्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं नाहीये हा. बरं झालं तू माझ्या इथे जाऊन आली एक काम करतो मी नानू पण त्या पोरीला भेटून येतो मी डोक्याला ताण नको हा, हं? हा, चालतंय, चालतंय. जातो हं? हा, चालतंय. चल, नानू चल जरा आपण त्या सदाच्या बायकोला भेटून येऊ हा तिला चोरांनी हाणलंय कोणी हाणलंय तोला हा, तू चल नाही तर तुला बी ठोकतेल चोर हो सरपंच अहो मला लय भेव वाटाले हो काय वाटेल तुला काय आता म्हणजे अहो रात्री आपण तिथं सध्याच्या इथं चोरी केली जर ही गोष्ट कोणाला कळाली तर आपल्याला लोक लय हाणतात गांजा माहित होती कशी माहित होती गावात जर आपण मोठ्याने बोललो की आपणच होतो चोर तर मग माहित आहे अहो सरपंच तुम्ही असं दारू केल्यावर काही बी बदलता मग लोकांना माहित होतंय ना कापरे मी बरोबर बोलतो वाददार नाही आणि कोणी वाद बी गेला मला 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 तुमचं सावली धरणे डॉक्टर सरपंच इथं काय करताय तुम्ही काय सरपंच होय सरपंच इथं पंक्ती वाट आली काय प्रश्न विचारा माझ्या मायला तिच्या आम्ही आता हे विशिष्ट कामासाठी इथं आलोय पालच मायला मार सरपंच ते दादा कोण चप्पल खाली टाका सरपंच तुम्ही माझी अशी इज्जत नाही काय काढायची मला एकच दिवसाला डोळा गेला सरपंच आहे बघा तर तुम्ही जरा शांत बसा अशी लोकांची इज्जत काढू नका पुढच्या बाजूला आपल्याला निवडून यायचं की नाही हा निवडून तुम्ही जरा गप्प बसा ना मला आधीच भेवात आले तुम्ही शिवा द्यायला तोंडात थुकून पण मी काय म्हणतोय तुमचं सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काम केलं काय कोणतं चोरी करायला नव्हतं गेलं आपण तिकडं. कधी 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 आला होता चोरी करायला कधी आला होता अहो मी काय म्हणतो ऐका आमचं आम्हाला पैसे दे तुम्ही आम्हाला चोरी करायला सांगितली तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं केलं तुमच्या सोबत आलो आता आमचा त्याच्यात मोबदला द्या की सरपंच मी बोलतो मी तू हो का देवा असं तुम्ही गावानं बोबाटा करू नका आपण चोरी केली सगळं गाव आपल्या हल्लीला धरून हा? तुम्हाला कळतं काही पैसे- चोरी करायचं शिकवलं आम्ही तुम्हाला चोरी करायचं चोरीचा कुठं कोर्स नाही माहिती का तुला हा आपण आमचं आम्हाला रोज दे बाकी जाऊ दे मरू दे हो, मला सांगा आपण तिथं चोरी केली थांबा थांबा सरपंच तिथं आपण चोरी केली हा. केली की कुठं केली आपण फक्त मारून आलो की नाही मारून आलो म्हणजे आम्हाला बोलावून म्हणले चोरी केल्या करायसाठी तिथे गेलो होतो ना तिथून आपण जर आपण समजा ऐवज काही आणला असता हा, तर नाही, तुम्हाला नाही. पैसे दिले असते आपण तिथून काही घेतलंच नाही तर तुम्हाला पैसे कुठून द्यायचे तिच्या मायला आम्हाला काय सांगू नका आम्हाला आमचे पैसे पाहिजे सरपंच
मला काय म्हणायचं चोरी करू नाही करू हा. पण आम्हाला रोजाने बोलावलं होतं आम्हाला काही सांगायचं नाही आम्हाला पैसे द्या हो का प्रत्येक गोष्टीचे क्लासेस असतात हा, पण classes चोरीचे कुठं क्लासेस असतात उलट सरपंचानं उद्या तुम्हाला चोरी करायला शिकली ह्याच्यातच मोठेपणा म्हणा चोरी करायला शिकवली त्यात काय एवढं मोठे पाणी तुम्ही चला सरपंच जाऊ नका आमचे पैसे द्या आमचं पैसे द्या राव. अवघडच काम आहे राव काय असं आहे म्हणून मग होतो ह्यांची कामं नाही करायची आपण असं बुडवलं का नाही आपले पैसे आता ह्यांचे ना कशी जिरवायचे ना तेच बघतो आपण काय करायचं चल तुला काय करायचं बघू आपण काय करायचं ते. चालतंय आणि वाव कसलं मस्त वातावरण आहे ना हो ना कोकिळा बघा कोकिळा आहे तिकडे ते आता पावसाळा सुरू झाला म्हणल्याच्यानंतर काय पशु पक्षी खुश झालेत मस्तपैकी मस्त ते वातावरण पेर एकदम. तेव्हा म्हणतंय ते हा पण पावसाळा सुरू झाल्याच्या नंतरचं वातावरणच भारी असते बा मस्त एकदम थंडगार कूल ही बकरी बघणे किती छान पैकी चरत्यात हं? हे आवाज कसले होतो काय लग्न चालू लग्नाचा सीझन आहे ना अरे पावसाळ्यात काय असं लग्न आता त्याच्या आईला उन्हाळा पावसाळा कुठल्या सीझन काही घडतंय काय गोष्टीचं पण मस्त जराशी फ्रेश वाटली इकडे आल्याच्या नंतर मस्त वाटतंय हे वातावरण मग ते मागच्या वेळेस महाबळेश्वरला फिरायला गेलो कसलं वाटलं होतं मस्त एकच नंबर परत कुठं जायचं आता सांगा एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा कसं थंड वाटत होतं का नाही मस्त खूप थंड वातावरण होतंय. आता बघ आता झाला पावसाळा सुरू आपण काय करू मस्तपैकी ना लोणावळ्याला फिरायला जाऊ बघ हा लोणावळा पावसाळ्यात एकच नंबर आहे. पावसाळ्यात सगळ्यात जवळचं आपलं ठिकाण म्हणजे लोणावळा लोणावळा. ए मस्त असं डोंगरावरून धबधबा बाद 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 पडत असतात काय तो सीन हा 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 मस्त जाऊ ह्या वेळेस नक्की जाऊ बाकी काय म्हणतेस तुम्हाला काही कळलं का नाही हो का काय झालं ते सदाशिव नाही का सदाशिव सदा हा सध्या आपला हा हा त्याच्या घरी चोरी झाली हा ते आलतं बरं का माझे बेकानाव ते म्हणले सध्याच्या घरी चोरी झाली आणि काय त्याच्या बायकोला मारलं लय वगैरे मारले त्याच्या बायकोला हा ना हा काय सांगू तुम्हाला तात्या मला म्हणत होतं मला जायचं होतं भेटायला बरं का पण ते अचानक काम नाही ना मी आता त्याला जाऊन भेटतो मला पण जायचं होतं भेटायला पण आबांनी ना जाऊन दिलं तुमचा आबा तर काय सांगायचे नको तिथं खोडा घालत असते बाबा आबा काय म्हणले त्या बाईने मला 2दा तांब्या फेकून मारलाय हा म्हणजे आबाच्या डोक्यात तो राग आहे होता म्हणायचं आणि गोष्टीचा तू तिला भेटायला चालली पण चोरांचा राव धुमाकुळी म्हणायचं सुरू झाला आपल्या इथं गोष्टीचा हो कधीपासून झालं काय माहिती सुरू आला बरोबर लय मारले का हा लय मारले ओ बिचारी अंथरून धरून पडली अरे अवघड गडे म्हणजे चोरांपासून सावध राहिला पण आता हा ना मला काय वाटतं माहिती का हा. या चोरांचा बंदोबस्त करा मी तात्यांना बोलतो बरं का याच्यावर काहीतरी एखादी मिटिंग घेऊन काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे केलाच म्हणजे बघ आज सदाच्या घरी झाले उद्या आणखीन कुणाच्याही घरी होऊ शकतं उद्या ना तुमच्या घरी होऊ शकतं माझ्या घरी होऊ हो. शकतं काय सांगता येतंय काही कळणार ते आणि ते ड्रोन चोर वाटते ड्रोनने असं ते धुमाकूळ हा घालतात शेजारच्या गावात झालंय असं काहीतरी शेजारच्या नाही ते रोज पेपरला येतं इकडे ड्रोन आला तिकडे ड्रोन आला वगैरे वगैरे हा, हा, हा. त्याचं काय गोष्ट कळा ना काय होतंय ते पण ते खबरदारी घेणं गरजेची आहे हो खूप गरजेचं आहे बाकी आणि काय म्हणतेस बाकी काय नाही बाकी काय रेड मस्त पैकी हा कशी दिसते छान आहे मस्त पैकी रेड कलर माझा शर्ट कसं काय अरे तुम्ही आज शर्ट बदलला हा मग मी तेच म्हटलं तुझं लक्ष आहे की नाही इतके वेळ वाईट तू लय वेळा मला म्हटली तुम्ही सारखे वाईटच घालता म्हटलं आता ह्या वेळेस ना जरा कपडे चेंज करावा कसं आहे तुला फक्त वाईट आवडत नाही तुला वेगळं आवडतं की नाही black आता मला सांग तू माझ्या चॉईसने तू कपडे घातले की नाही मग म्हटलं आता चला जर तू माझ्या चॉईसने कपडे घालत असतील तर आपण पण तुझ्या चॉईसने घालायला काय हरकत आहे त्याच्यामुळे मी आता फक्त पांढरा शर्ट घालणार नाही मी काय करणार आता तू म्हणशील तसं वेगवेगळ्या कलरचे शर्ट वगैरे मी घालत राहणार आहे मस्तपैकी आता शॉपिंग करणार मी मस्तपैकी आता बघा आता तू वेगवेगळे तुला मी असं कलर दिसतील का नाही मस्त छान दिसतंय पण माझं लक्ष गेलं नाही आहे की नाही थँक्यू तू पण छान दिसते थँक्यू बरं चालते निघू आता आपण काय माहितीये का मी पण त्या सध्याकडे जाऊन येतो जराशा गोष्टीचं हा आणि थोडं पाऊस पडायला लागला की जाऊ मग लोणावळ्याला मला कळवा काय होतंय नक्की हा चल चालतंय चल चला हा आयो आयो अरे बापरे हा आयो सदा आयो ए सदा तात्या तुम्ही अरे बरं आहे का काय सांगू तात्या लय मारले का नाही ते कळलं आम्हाला सदाच्या घरी चोरी झाली
आणि सदाला लय हाणलंय अयो वाटतं. हे बघा तात्या नाही, पण मला तर कळलं की तुझ्या बायकोला हाणलंय चोराने का तुला हाणलंय? बायकोला नाही मारलं मग? मलाच लय मारलंय चोरांनी. तुला मारलंय बे? हा हा त्याच्या आईला मला मुनी भेटली होती. हा. मुनी म्हणली मी आता घरी जाऊन आले आणि सदाची बायकोला लय हाणलंय आणि सदाची बायको म्हणली त्या हातोराला झोपली म्हणलं चला बा भेटून यावं म्हणलं आपण तुझ्या घरी निघालो होतो. नाही तात्या बायको माझी व्यवस्थित आहे. मला तर काय कळणार बाबा ती मुनी तशी म्हणते तो असं म्हणते तिच्या आईला काय कळणार बाबा नेमकं गोष्ट. मग तुम्हाला मला खोट वाटतं हा. नाही तुम्ही बायकोला एकदा भेटूनच या. नाही म्हणजे तिला नाही मारलं ना. अरे बाबा आमचं काय म्हणणं होतं पेशंटला भेटायला जायचं हा. बरोबर की नाही. अहो तात्या तिला भेटलं काय आणि मला भेटलं काय एकच आहे ना तात्या. आता पण तूच पेशंट तिथं भेटल्यानंतर तिकडे काय हा. आईला सदा हा. पाऊस तुला यायला लागला बा जोरात म्हणायचं. तात्या तुम्ही घरी जा मी सांगतो बायकोला आले होते म्हणून. हा ना हा. अरे काम कर चल मला मी तिकडे झाडा खाली चल या. चला चला सावकाश या हा या झाडा खाली याला पाऊस तर कवा बी येतो. हा, या पण सदा हो तात्या होय रे सदा चोर किती होते रे? तात्या हा. आता त्या चोराने आम्हाला उलट करून मारलं आम्हाला काय दिसणार किती चोर होते ते लय हाणलं का? लय निवार ठोकलं. आणि माल काय चोरला गेला? हा, माल आपलं काहीच नाही गेलं घरातलं काहीच नाही गेलं काहीच नाही नुसतं हाणलं होय. नुसतं निवार ठोकून गेलं. अरे मग बुरटे चोर असतील ही. तसंच वाटतंय तात्या. हाय का नाही हा. काहीच तर नेलं म्हणल्याच्या नंतर मला तर लय ठोकलंय गुडघा सुजला. पण तुम्हाला अक्कल पाहिजे सरळ म्हणायचं का हाय नाही ते घेऊन जाऊ पण हाणू नका. अहो मी त्यांना तेच म्हणलं हाय नाही ते घेऊन जा आणि तुमच्या दम असेल तर माझ्या बायकोला हाणून दाखवा. म्हणजे मला हाणून दाखवा. आपण माहिती आहे कसं ताकद कसली आहे तात्या आपली. तसं म्हणलं बेले का चोर? मग 2 पाऊल माग टुनकन दोन पावलं मागे गेले टुनकन मागाले 2 ठेवून दिल्या. आणि राट्ट दिवशी ठेवून दिले मला वाटलंच होतं बाबा आयला पण काय नाही सदा सावध राहा बाबा असं नाही हे चोरांचा बंदोबस्त आहे ना. मीटिंग घेऊन चोरांचा बंदोबस्त करणार टेन्शन घेऊ नको तू. करत तात्या तेवढं बरं का. पाऊस पण नाही आला बाबा सदा अवघड झालं बाबा आता. हा काय करावं आता. नाही काय असं ना पण म्हणजे तुझ्या बायकोला नक्की काय झालं? तिला काहीच झालं नाही. लोक लय आपा उठा हा, ती आता घरात मटण खात बसली चांगली. हा ना? हा. बरं झालं बाबा नाहीतर ते आम्ही मोकार गेलो असतो आणि तिथं जाऊन बसलो असतो म्हणलं पेशंट कुठे ती म्हणली मला काहीच नाही झालं. नाही आमचं असं झालं असतं. हा, खरं. ऐक रे नानू अरे नानूला चोराने उडीत न्यायला पाहिजे नको मला नको मला बरं चालतंय सदा एक काम करू हा पाऊस कसा थांबणार नाही आपण काय करू पटकन करून निघू. होय होय चल तात्या. चल चला, चल चला, ए नानू पण चला नानू तर या ठिकाणी सर्वांना बोलवायचं कारण म्हणजे असं आहे की काल आपल्या गावामध्ये सदाशिवच्या घरी चोरी झालेली आहे आणि त्यात हरामखोर चोरांनी सदाच्या बायकोला मरणाचं ठोकलेलं आहे. मारलं म्हणजे तात्या मी जाऊन भेटून आले ते बायचं नुसतं कपाळ सुजलंय माहिती का. मी सुद्धा गेलो होतो मरणाची बाई सुजली ती पण तात्या मला असं म्हणायचंय ज्याच्या घरी चोरी झाली तो सदा हा. तो का मिटिंग आला नाही मग? अहो आबा त्याच्या घरचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही. त्याच्या बायकोला एवढं मारलंय हॉस्पिटल मध्ये आणून तुम्हाला सांगतो अक्षरशः ती बाई हातून आलाय तिच्यापाशी कोण नको का पेशंट पाशी. बरोबर आहे. मीच सदाला म्हणलं बाबा आम्ही नियोजन करून तू काय येऊ नको हा लक्षात. तर अशा प्रकारे ह्या चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. मला सांगा की नेमकं याचा बंदोबस्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? काय म्हणजे काय पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायची तात्यान. पोलीस कंप्लेंट अहो त्या चोरांची पोलीस कंप्लेंटची तुम्ही काय एवढं घाबरताय? नाही आम्ही नाही घाबरत ही येतच जाईल ना गावाची तात्यात गावची तिथं काय प्रश्न काय आहे? सांगतो काय अहो हे का आपण जाणार पोलीस स्टेशनला तक्रार देणार मग ते तिथले लोक आपल्या गावात येणार गावात येऊन घराघरात शिरणार आणि ही बातमी पेपरला लागणार पेपरला लागल्यावर सगळ्या लोकांना कळणार का आपल्या गावाची इथं जाणार. नाही सुखदेवचं म्हणणं बरोबर आहे. पोलीस स्टेशनला गेलं तर उगाच आपल्या गावची बदनामी होईल. त्यापेक्षा आपण आपल्या गावात ग्रस्त घातली पाहिजे. काय म्हणली अरे ग्रस्त नसतं गे त्याच्या आईला बाप काय बना पोरगी काय बनी. तात्या बापाचा दोष नाही इंग्लिश मीडियम मुळे असला परिणाम आहे बरं का बाकी काय. त्या इंग्लिश मिडियमची पोरं घरी आल्याच्या नंतर त्यांनी इंग्रजीमध्ये बापाला शिव्या जर दिला तर ते बाप म्हणते ते आता चांगलं इंग्रजी बोलत आहे. नाही पण मुद्दा बरोबर आहे की गस्त घातली पाहिजे. कसं आहे हसण्यावरण्याचा विषय नाहीये. हे चोर साधे सुधे नाहीत हे इंटेलिजंट चोर आहेत. तर काय म्हणले तात्या इंटेलिजंट जिलेबी. अरे जिलेबी नाही रे तुला तर जिलेबी गुलाबजाम सोडून अरे म्हणजे हे चोर हुशार आहेत.
ते साधे सुधे चोर नव्हते, ते ड्रोन चोर होते. 2 चोर होते का? 2 नव्हते, 3 होते. नाही 4 होती. 4 नव्हते का? अण्णा बी होता. हा 5-6 होते. ड्रोन कळतो का? ड्रोन अहो म्हणजे ते नाही का आबा, ते लग्नात नाही का नवरी नवर देऊन ते वराड असतं त्यांच्यावर उडवत्यात. उडून कॅमेरा अहो ते नाही का तिकडे पुढे लग्न चाललेलं असतंय, लोक असे अक्षर देऊन बसले असतात आणि ते ड्रोन असा येतो असा जातो, लोक ते लग्न तिथं सोडून ते ड्रोन करत बघा तिकडे आला तिकडे गेला. अहो ते तर काहीच नाही, एक फेट्यावाला म्हातारा काठी घेऊन असं बसलो तुमच्यासारखं काय असं काय, ते ड्रोन आला उडत, त्याला वाटलं वट भागवळीच आली, त्याने एखादी काठीचा ठोका आणला, ड्रोन पटकन खाली. 2-3 लाखाचं नुकसान. हा तर ते ड्रोन चोर आहेत ना, तर त्या ड्रोनचा उपयोग कॅमेऱ्याचा आता चोर करायला लागल्यात. हे चोर काय करतात माहितीये का, असं रात्री 1-1-1:30-2 वाजता लोक झोपली की गावावर ड्रोन उडवत्यात म्हणजे कॅमेरा हो ते असं. हा आणि वरून असं बघत्यात, ते असं खाली घेत्यात, कुणाच्या घराला कुलूप आहे, कोण कुठं झोपलंय, कोण नाही, कोण नाही, सगळे टेहळणे करतात आणि मग चोरी करतात. हा नाही बरोबर आहे तुमचं तात्या. तुम्हाला सांगतो मी घरी झोपलो होतो तर संध्याकाळी रात्री आवाज यायला. तुझ्या घरावर अहो मला वाटलं ते इमान आहे काय की म्हणून मी सोडलो, नाही तर ते 2 आहे म्हणून जर मला माहित असला तर मी काठीनं असं खालीच पाललो असतो. आता काही नाही आहे तात्या. अहो मी बाहेर झोपलो होतो रग घेऊन, असा पायाकडून आला माया, भुंग 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 कानाकडे आला, कानाकडून परत पायाकडे गेला. आईला म्हणलो लय गार हवा लागली तिची, मला माहितच नव्हतं ते ड्रोन आहे म्हणून, नाही तर असा दगड घातला असता त्याच्या डोक्यात खालीच पडला असता खाड 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 खाड. म्हणजे मला काय म्हणायचं की कुणाच्याही घरी चोरी होऊ शकते, आपण गस्त घातलं पाहिजे. हा लक्षात. बरं ठीक आहे, आता आबा तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या वर चाळीतले हे सगळे खताड पेताड गोवा बिटका विमल पंटर सगळे गोळा करा आणि तुम्ही काय करा रातभर वर चाळीत गस्त घाला. आणि आम्ही इकडे खालच्या घालतो. तुम्ही आबा पशीच घाला आणि आमच्या आबा पैसे जातच नाही. अरे गस्त बोला ना. तेच आबा समजून घ्या तुम्ही. ठीक आहे आम्ही दोघं गस्त, आबा आमचा मस्त, आम्ही घालू गस्त. नीट घाला गस्त, नाही तर चोर येऊन मारते तुमची मस्त. तर मुद्दा असा आहे, तुम्ही इकडे गस्त घाला. आबा मी काय करतो, आमच्या इथली पोरं घेतो वर शाळेत गस्त घालतो. चला काय राव आम्हाला नाही मिटिंगला बोलावलं. अरे तुमची काय आमदाराची आवला दे का तुम्हाला मिटिंगला बोलवायला. अहो तसं नाही तात्या, आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. महत्वाचं सांगा ना, काय महत्वाचं आई तर महत्वाची माहिती काय, तुम्ही चला तिकडे. सरपंच 2 मिनिटांचं म्हणणं तर ऐकून घ्या, थांबा जरा. काय म्हणणं आहे तुझं बाबा? अहो आपल्या गावात काही चोर बिल सुटलं नाहीत. काय बोलतोय का, काल त्या सदाच्या घरी चोरून सदाच्या बायकोला कुत्र्यासारखं हाणलं नव्हतं. काय म्हणतो नाही अहो ती सदाच्या घरी जी चोर आलत ना, ती चोर नव्हतं, ते आम्हीच होतो. त्याचं काय झालं तात्या, सुक्यान बादशाह आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणले संध्याकाळी आपल्याला सदाच्या घरी चोर बनवून जायचंय आणि त्याच्या बायकोला निवार मारायचंय असं म्हणले. आणि ह्याच्या बदल्यात आम्हाला 500-500 रुपये देतो असे पण म्हणले. पोलिसाचं नाव काढलं का बरं होतं का भांडगोळ हे. नाही नाही नाही, आता तर पोलीस कंप्लेंट दिलीच पाहिजे. तुम्ही सरपंच असून चोरी करायला काय का, अहो आम्ही तिथं चोर म्हणून जरी गेलो असलो तरी ह्याच्या मागचा मास्टर माइंड दुसराच आहे. मला वाटलंच होतं, ही एवढं मोठी अक्कल तुमची चालणार नाही, ह्याच्या मागे नक्कीच आबासाहेब असणार. मला काय समजलं, हे नाही म्हणला का मास्टर माइंड आहे तुम्ही. तो काही म्हणल. माझा विश्वास आहे आबांवर, आपण असं काही नाही करणार. अहो तात्या ह्याच्या मागचा मास्टर माइंड हे आबा नाही, मग कोण आहे? सदा हाय. सदा स्वतः सध्या म्हणजे सध्यानेच तुम्हाला त्याच्या घरी चोरी करून त्याच्या बायकोला मारा सांगितलोय. काय अहो तुम्हाला सांगतो, त्या दिवशी सदा आमच्याकडे आला, आम्हाला दादू पाजीला लढायला लागला. दारू पाजून लढायला लागला, रडायला लागला. रडायला. हा का जरायला लागला. म्हणला अहो माया बायकोचा मला लई त्रास आहे. म्हणला मला माया बायकोची जिरवायची आम्हाला. मग मी तुम्हाला एक प्लॅन सांगतो, म्हणला तसं तुम्ही करा. मी म्हणलं हो बा.
तर आम्हाला म्हणला तुम्ही काय करा चोद म्हणून माझ्या घरी या आणि माझ्या बायकोला लत्ती द्या म्हणून. निबार मारा सो गोष्ट आहे का? नाही 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 आता मात्र या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे. अहो गावातली पोर आहे ती चुकतात पोर चुकली असतील एकदा त्यांना माफ करू. लई मारतात पोलीस हो तात्या आबाळा अजून डोका दुखतो. म्हणजे काय जेलमध्ये तुमच्या पोलिसांना काय सांगायचं दादा तुम्हाला हा का? नका नका आपली गावातली पोर आहे माफ करा एकदा माफ करा. ठीक आहे ऐका आता आबा एवढं म्हणतायत कारण पोलिसांचा मार्ग काय असतो हे अख्ख्या गावात आबाला माहिती आहे. म्हणून एवढ्या वेळेस तुम्ही सगळेजण बांडगोळांनो तुम्हाला मी सांगतो या बादशाह सुक्या जणांना लागून असलं काहीतरी फालतुगिरी करत जाऊ नका. आणि तुम्हाला सांगतो परत जर असली फालतुगिरी केली तर गाठ माझ्याशी एवढ्या वेळ तुम्हाला माफ करतो. हा पण ही गोष्ट विसरून चालणार नाही की ड्रोन चोरांनी आसपासच्या गावामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि उद्या ते आपल्या गावात देखील यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळपासून गस्त घालायची पण संध्याकाळी गस्त घालायच्या आधी त्या हरामखोर सध्याकडे जाऊन बघू. चला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा